कसं काय मंडळी, बरं आहे का? आपलं तर बरं आहे. तर आज बघा अंधार किती आहे. मला वाटत असेल की आज आपण लेट कस का आलो, बरं का? तर मलाही माहित नाही आज लेट कस का आलो. जे काम निघाल्यामुळं मी लेट जात आहे, बरं का? तर मला वाटत नव्हतं की मला आज लेट होईल. माझं प्लॅनिंग वेगळाच होता आणि वेगळंच झालं. तर मी माइंड मध्ये सेट केलं की आपण जाऊ 4:30ला, निघाव घरून 4:30 वाजता जिम मध्ये आणि चालू करा 4:30ला. तर तसं नाही झालं, सगळं उलट झालं. जातोय आता 7:30ला, 7:45 वाजत आहे. तर काय बोलू काही समजा नाही गेले, कारण की फर्स्ट टाइम आहे. पण काल पण असंच बोललोय, आज पण असंच बोलू, बरं ना भावांनो? तर आता बघा आपली सावलीच बघा, दुसरं काय पण नका बघू. कारण की आपण स्वतःला नाही दाखवत, कारण की पब्लिक प्लेस मध्ये मला भीती वाटते, म्हणून मी नाही दाखवत स्वतःला. तर जसं आहे तसं चालू द्या, बरं का? तर आता जिम मध्ये बोलायला टाइम भेटेल नाही भेटेल, जेवढा टाइम भेटला आपण इथं बोलायचा प्रयत्न करू, म्हणजे रस्त्याने बोलायचा प्रयत्न करू. आता जिम मध्ये काय होते काय नाही, कारण की फर्स्ट टाइम जातो ह्या टाइमाला. आता 8ला तर वर्कआउट चालू होणार आपलं आणि बघू वापस किती वाजता येतो का नाही. येताना नक्की भेटणार तुम्हाला, कारण की तो पब्लिक कमी असते आणि आपल्याला बोलायला पण चान्स भेटते. येताना नक्की बोलणार असं मला वाटतं. आता समजा आपण 8ला चालू केलं, मला वाटतंय 8:15 वाजता आपला वर्कआउट म्हणजे वॉर्मअप होईल. वर्कआउट केव्हा होईल काम आहे, बरं का? जेवढं होईल तेवढं आपण लवकर करायचा प्रयत्न करू आणि घरी जायचा प्रयत्न करू लवकर, बरं का? कारण की माझं फर्स्ट टाइम आहे. टायमिंग फर्स्ट टाइम आहे. बघू, भीती वाटलं ते मला लय. भीती म्हणजे कसं माहिती आहे का, शूट करताना म्हणजे जाऊ द्या, माझी भीती कसं सांगू तुम्हाला, सगळी समजा नाही गेले मला, बरं ना भावांनो? चला मग आता जिम कडे जाऊ फटाफट. आपण आलोच वाटमध्येच आहे, चला जाऊ फटाफट. दुसऱ्याला नाही दाखवायचं, आपल्याला परवानगी नाही. हो, आपली जिम आली आहे. माझी तर म्हणजे असं भीती वाटते मला, फर्स्ट टाइम ह्या टायमाला शूट करतो आणि फर्स्ट टाइम ह्या टायमाला मी समजला ना वर्कआउट करतोय. भूका होते का नाही, लय भीती वाटते राव. तर आता काय करू, आपण जिन्यामध्ये गेल्यावर भेटू. आपला फेस पण तुम्हाला दाखवतो आणि आपल्याला एपिसोड पण सांगायचा आहे की तो आहे का नाही. चला गपचूप जाऊ आता. करा पब्लिक लईच तर जिमली मोठी आहे भावांनो, बरं का? चला लवकर जाऊ आता. अरे बापरे, तर आला आपण जिन्यावर. चाला रे बाबा, आलं. आपला फेस बघा, आपला एपिसोड आहे 121, एवढंच सांगतो मी. चला लवकर जाऊ. आता गाणे चालू असतील, आपण आता बोलणार नाही, अरे जिम मध्ये जाऊ वर्कआउट चालू करू आपण, बरं का? मग आता पूर्ण वर्कआउट झालं भेटू. प्लेलिस्ट आहेत राव, ठेवा. सकाळी तर एवढं नसते, म्हणजे 4:30ला तर एवढं नसते करते. चला इथे ठेव चप्पल. चला आज जाऊ, एंट्री मारू. तर चला चेंजिंग रूम मध्ये आले, चालू करू. लवकर करू आणि लवकर घरी जाऊ. टाइमले झालंय आपल्याला, फर्स्ट टाइम झालं एवढं, बरं का? चला मग आता तू तुम्हाला कंप्लीट झाल्यावर बोल, काही समजून गेले. आपल्या चॅलेंज तुम्हाला माहित आहे कोणतं काय नाही. कॅलिस्टॅनिक हँडस्टँड चॅलेंज एपिसोड आहे 121. बाय.
तर चला चप्पल घेऊ निघू घरला. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण भेटत आहे 10 वाजता नाही बरं का, 9:45 वाजले आणि आपला वर्कआउट एकदम बेस्ट गेला आहे. आणि माझं जे बायसेपचं वर्कआउट होतं ना एकदम भारी गेलं. एकदम चला बरं का, बायसेपचं वर्कआउट एकदम भारी गेलं. आणि मेन गोष्ट म्हणलं तर माझं फोकस होतं बरं का. तर आता आपण कॅमेरा पुढे घेऊ, कारण की आता आपण रस्त्याने चालतोय, जिथे पब्लिक नसते तिथे आपण फेस दाखवू. चला मग आता लाईट बंद करतो पहिलं. बापरे अंधार, फर्स्ट टाइम जातोय राव एवढं का, एवढं तर झोपी जातोय मी. उघडच आहे किंवा काय वेळ सांगता येत नाही ना. तर चला रस्ता पार करतो आता. ओ एवढाच रस्ता काय लांब नाही, काय बोलते राह. चला लवकर लवकर जाऊ आपण. अंधार भरपूर आहे इकडे. बापरे पब्लिक आहे थोडी थोडी बरं का, पब्लिक आहे भरपूर. हो मला असं वाटतं की आपण फेस नाही दाखवत. चला जसं टाइम भेटला तसं बोलू आपण. चला आपल्या टॉपिक कडे जाऊ. तर आपला टॉपिक तुम्हाला माहितच आहे. तर आपला टॉपिक आहे हँडस्टँड. त्याच्याबद्दल सांगायचं आहे मला. एक मिनिट, पब्लिक भरपूर आहे. गपचूप जाऊ आपण. पॅन्टच गळते राव. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे ना असं असते. काल पण म्हणले, आज पण म्हणतो. नाही जाऊ द्या, सेम डायलॉग मारणं म्हणजे सेम डायलॉग बोलणं हे पटत नाही बरं ना. काहीतरी नवीन बघू, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बदल करायचा प्रयत्न करू बरं का. तर आज 100% मला 11, 11:30, 12 वाजतील झोपायला. आता जेवण पण करायचं आहे आपल्याला, एडिटिंग करायचं आहे, शेक प्यायचा आहे, लय भरपूर खुटाणा आहे. आता मला दूध पाकिट भेटेल का नाही काय माहित बरं का. तर चला आपल्या चॅलेंज कडे जाऊ. तर मला तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आपला बायसेप असते ना, तेव्हा आपण 4 आर्म्सचे मारतोय तेव्हाच आपल्या हातामध्ये एनर्जी फुल असते. मला 100% मी ऑब्झर्व केले बरं का. जेव्हा मी मारते 4 आर्म्स 5 बायसेपला आपल्याला थांबता येते. आता बोलणं का बंद केलं माहिती का, साईडला कुत्र होतो, मोठं कुत्र होतं काळ कुत्र्याला बघून मला पहिलेच भीती वाटते बरं का भावांनो. जेव्हा आपण 4 आर्म्स मारते तेव्हा आपल्याला थांबता येते, कारण की 4 आर्म्स पासून आपल्याला ताकद भेटते हे मला कन्फर्म झालं. आणि जेव्हा आपल्याला थांबता नाही गेलं तेव्हा आपण 4 आर्म्सचा वॉर्मअप याने 2 सेट घेऊ, मग स्टार्टअप करू हँडस्टँड. संडेला म्हणा, संडे तर झालाच, परवाच आहे बरं का. पण बोलतोय मी. बघू परवा दिवशी काय होती का, आणि सकाळी बरं का, सकाळी काय होती का आणि बरं का. चला आता जाऊ घरी. काय बोलायचं काही समजा नाही गेली, कारण की आता पहिलेच लेट झाला. मला वाटतं आता 10 वाजून गेले असतील आपल्याला घरी जायला. 15 ते 10 मिनिट लागतील. चलो जाते हे भाई लोक, कल मिळते हवे. चला उद्या भेटू. काय बोलायचं काही समजा नाही गेले मला बरं का. भेटू बाय. उद्या भेटू. आता बोललो काही समजलं नाही, उद्या भेटू आता.